कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 72 तासांचा संप अखेर मागे। सरकारनं वाटाघाटी करण्याबाबत अनुकूलता दाखवल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी हा संप घेतला मागे। यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा। एसटी प्रवर्गातून इतरांना आरक्षण न देण्याची मागणी। पोस्टल मैदान ते संविधान चौकापर्यंत हा मोर्चा। सोलापूरच्या करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा तर आमदार संग्राम जगताप या मोर्चात सहभागी। करमाळ्यात हिंदू बांधवांवरती अन्याय, पोलिसांनी योग्य कारवाई करावी, संग्राम जगताप यांची ही मागणी। जळगावमध्ये महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शनं। जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अन्यथा मंत्र्यांना फिरूही देणार नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा। तिकडे लातूरमध्ये संभाजी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1.5 लाख रुपये देण्याची मागणी। शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी। पंढरपूरमध्ये अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संताप। नुकसानीचे तातडीने पंचनामे आणि भरपाईच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना पंढरपूर पुणे पालखी मार्ग रोखला। जनावरांसह शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन। पंढरपूरमध्ये भाजप आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारिक यांनी रास्ता रोको आंदोलनात घेतला सहभाग। पंढरपूर शहराच्या बाह्य वळण रस्त्याची दुरावस्था। पंढरपूर मिरज महामार्ग 2 तासांपासून होता बंद। नांदेडमध्ये मागील 8 वर्षांपासून शासकीय आयटीआय वसतिगृह बंद। वसतिगृह चालू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। वसतिगृह बंद असल्यानं विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भूर्दंड। परभणीच्या पाथरी तालुक्यातील रामपुरीमध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांच्या चौकशीसाठी मागणीसाठी जलसमाधी आंदोलन। ग्रामस्थांचं गोदावरीच्या पात्रात हे आंदोलन। अहिल्यानगरच्या राहता तहसीलवर आदिवासी समाजाचा मोर्चा तर बंजारा आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षणामध्ये समावेश करू नये, आदिवासी समाजाची ही मागणी। बीडमधल्या परळी तालुक्यामध्ये किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शनं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत देण्याची होती मागणी। शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्ह्याला वगळलं। नांदेडच्या मुखेडमधील शेतकरी आक्रमक तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी। हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध। तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची ही मागणी। दिवाळीच्या तोंडावर गोकुळ दूध संघाकडून 40% डिबेंचर रक्कम कपात तर आता जिल्ह्यातील दूध संस्था चालकांची आक्रमक भूमिका तर डिबेंचर रक्कम कपातीच्या निषेधार्थ गोकुळ समोर लाक्षणिक उपोषण। वर्ध्यामध्ये 132 क्षयरुग्णांना पौष्टिक किट वाटप। 132 क्षयरुग्णांना पौष्टिक किटचं वाटप करत नयारा एनर्जी उमेद अभियान या अंतर्गत वर्धिनी सेवा संघ आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी केंद्रावतीने किट वाटप। पुण्यातल्या भोर पोलीस स्टेशनला 65 वर्षांनंतर नवीन इमारत मिळणार। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडून 13,86,53,000 रुपयांचा निधी मंजूर। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये मुसळधार पावसानं शेतीचं अतोनात नुकसान। हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान। घरकुल लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग आता मोकळा। महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी। पीएम आवास योजना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी हे मोठे बदल। धुळे जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता मिटला। जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 87% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये 89% जलसाठा उपलब्ध। सोलापूरमधल्या माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर ओसरल्यानंतर विदारक चित्रासमोर नदीकाठची शेती, पाईपलाईन, विद्युत पंप सर्व काही गेलं वाहून। अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र, विद्युत खांबही जमीनदोस्त। वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, त्यामुळे जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ। 85 पैकी तब्बल 84 लघु प्रकल्प काठोकाठ भरले। मुबलक जलसाठ्यामुळे रब्बी हंगामातील सिंचनासाठी आता शेतकऱ्यांना दिलासा। बीडच्या नांदा गावातील जिल्हा परिषद शाळेला पुणे बार असोसिएशनच्या वतीने एक हात मदतीचा। गावातील 21 शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचंही केलं वाटप। धाराशिवच्या परंडामध्ये पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील दुनियादारी संघटना धावली। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खेळाच्या साहित्याचं आणि बॅगांचंही वाटप। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर या महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची पूरग्रस्तांना मदत। नरसी शहरामध्ये फिरून विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी निधी संकलनही केलं। भोरमधील उतरोली या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात बैठक। प्रांत अधिकारी, भूसंपादन आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची स्थानिक शेतकऱ्यांसोबत बैठक। शेतकऱ्यांचा एमआयडीसीला तीव्र विरोध, अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी।
बोईसर तारापूर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मानगावाच्या हद्दीत फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागातील 20 वॉर्डांमधील आरक्षण सोडत जाहीर. इच्छुकांची उमेदवारीसाठी फिल्डिंग. 20 पैकी 10 जागांवरती महिला राज. धाराशिव नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ. मतदारांची फेरफार केल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. सत्ताधाऱ्यांनी अनुकूल असलेल्या प्रभागात मतदार कमी जास्त केल्याचाही होतोय आरोप. सोलापूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकीच्या निषेधार्थ सरकारने संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची केली मागणी. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यांचे चावडीवरती वाचन होण्याची शक्यता. चोरी करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सुपा पोलिसांकडून शिताफीर चोरट्यांना अटक. 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसाची धमकी. कंपनीने मावेजा दिला नाही म्हणून शेतकऱ्यानं काम थांबवलं. शेतकऱ्यानं काम थांबवलं म्हणून पोलिसांची ही धमकी. लातूरच्या मुरुड अकोला परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल तर गातेगाव पोलिसांकडून 10 शेतकऱ्यांवरती गुन्हे. चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्या दिल्या सूचना. नांदेडच्या लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरती धावत्या दुचाकीला आग लागली. त्यानंतर नागरिकांची धावपळ. दुचाकी जळून पूर्णतः खाक. परभणी शहरात वाहतूक कोंडी आणि बसस्थानक परिसरामध्ये असुविधा. गंगाखेड रोडवरती दुसरं बसस्थानक उभारण्याची देखील मागणी. नागरिकांची या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिवहन मंत्र्यांकडे ही मागणी. हिंगोलीमध्ये सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी पैसे फेकले. सरकारची मदत तुटपुंजी म्हणत शेतकऱ्यांकडून पैशांची उधळण. गोरेगाव अप्पर तहसील कार्यालय परिसरातली ही घटना. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे फेकल्याचा प्रकार. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून जयसिंगपूर शहरामध्ये श्रीमंत जयसिंगराव उद्यानामध्ये भीमसृष्टी साकारली जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासह अभ्यासिका आणि अन्य सुविधा देखील दिल्या जाणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.